झी 24 तास, एक पाऊल पुढे। बातमी विदर्भातून आहे। वाहन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करत अकोला महापालिकेमध्ये शिवसेना भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार तोडफोड केली। वाहन बिल घोटाळ्यातील दोषींवरील कारवाईसाठी विरोधक आक्रमक झालेत। या प्रकरणावर बोलण्यास सत्ताधारी तयार नसल्याने घोटाळ्याच्या शंकेला नक्कीच वाव मिळतोय। ज्यांना निवडून दिलंय त्यांनीच घातलाय हा धुडगूस। होय, ज्या नगरसेवकांना अकोल्यातल्या जनतेने निवडून दिलं त्याच नगरसेवकांचा हा धुडगूस पाहून अकोलेकरांची मान नक्कीच शर्मेनं खाली गेली असणार। वाहन बिल घोटाळ्यावरून हे रणकंदन माजलंय। काँग्रेसचे उपमहापौर रफिक सिद्दीकी यांनी भाड्याची गाडी न वापरता त्यांच्या नावानं 3 महिन्यांचे बोगस बिल काढण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। या प्रकरणी जाब विचारण्यासाठी भाजप शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते महापालिकेत आले। मात्र याचवेळी सत्ताधारी नगरसेवकांनी त्यांना विरोध केल्यानं दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आणि नगरसेवक आमने सामने आले आणि सुरू झालं एकमेकांच्या अंगावर धावून जाणं, गलिच्छ शिवीगाळ करणं। संतप्त सेना भाजपच्या कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी विद्युत पाणी पुरवठा विभागासोबतच उपायुक्तांच्या कार्यालयाची जोरदार तोडफोड केली। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं। या ठिकाणी विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न चालू आहे। हा गलिच्छ प्रकार या ठिकाणी चालू आहे। ज्या लोक या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी गालीगलोच केली ते या भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत। आमच्या आंदोलनामुळे त्यांना धसका बसल्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलं आहे। कायकाची बोलायची हिम्मत नाहीये कमिशनरची। असा कमिशनर इतका लाचार कमिशनर। तुम्ही इतका लाचार असतं काय? खाना पैसे खाणारा जो कमिशनर आहे ना, इतका लाचार कमिशनर आम्हाला पाहिजे नाही असा। विरोधकांनी आयुक्तांच्या संदिग्ध भूमिकेवर टीका करत त्यांनाही घेराव घातला। या घोटाळ्यात सत्ताधारी अडचणीत येणार असल्यानं यावर बोलण्यास ते तयार नाहीत। प्रकरण अंगलट येऊ लागल्यानं काँग्रेस नगरसेवक काजी नाजिमुद्दीन वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या अंगावरच धावून गेले। अकोला महापालिकेत सध्या कुणाचा कोणाला पायपोस राहिलेला नाही। या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधक हे दोघंही आपलं कर्तव्य विसरल्याचं समोर आलंय। सभागृहातील आयुधं न वापरता थेट कायदा हातात घेऊन अशा प्रकारे धुडगूस घालणं नक्कीच लोकशाहीला मारक ठरणार आहे। झी 24 ताससाठी जयेश जगड, अकोला। भारिप बहुजन संघाचे प्रकाश आंबेडकर दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। प्रकाशजी, अकोल्यामध्ये भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा जो महापालिकेमध्ये तोडफोड करण्याचा प्रकार केलेला आहे यावर काय प्रतिक्रिया असेल आणि सत्ताधाऱ्यांकडून कुठलंही उत्तर आलेलं नाहीये। हॅलो प्रकाशजी बोला। घोटाळ्यावर जे सत्ताधारी आहेत ते मौन बाळगतायत आणि आज शिवसेना भाजपने याचमुळे तोडफोड केली। लक्षात घ्या की जिथली असणारी नगरपालिका पहिल्यांदा तोट्यात आहे। तिच्याकडे असणारा निधी धड नाहीये आणि निधी आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याच्यामध्ये असणारं या विरोधकांचं सगळं 15 लाखाचं उत्पन्न आहे। ही बीजेपीच्या आणि सेनेच्या कालावधीमध्ये हिला असणारं डुबवायला आणली होती। आता डुबवायला आणलेल्या महानगरपालिकेला आर्थिक सुव्यवस्थेत आम्ही आणतोय त्यावेळेस सेना बीजेपीची बदनामी होते, पक्षाची बदनामी होते आणि म्हणून त्यांनी असणारी तोडफोडची मार्ग त्या ठिकाणी अवलंबलेला आहे। प्रकाशजी, हे सगळं मान्य, मात्र हा जो मूळ घोटाळ्याचा प्रश्न आहे, वाहन घोटाळा जो आहे त्याच्याविषयी आपल्याला काय बोलायचं आहे? त्यांच्या काळातला वाहन घोटाळा आहे। बरं, आपल्याला असं म्हणायचंय की त्यांच्या काळातला हा वाहन घोटाळा आहे। आपल्या त्यांच्या काळातला वाहन घोटाळा आहे। आम्ही येऊन फक्त असणारा 4 महिने त्या ठिकाणी झालेले आहे। त्या 4 महिन्याच्या ह्याच्यामध्ये असणारा ज्यावेळेस महानगरपालिका आमच्याकडे आली त्यावेळेस महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये एक खडकू नव्हता अशी परिस्थिती होती। आज आम्ही असणारा त्या महानगरपालिकेला दिवसाला ज्याला म्हणता येईल 10 ते 12 लाखाचं उत्पन्न दर दिवसाचं आणलेलं आहे। ते आता ह्यांना बघवत नाहीये आणि म्हणून त्यांनी असणारा बदनामी करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। जे शहर एका काळी चांगलं होतं त्याला यांनी असणारं स्वतःच्या कालावधीमध्ये मातीमोल केलंय। आता तिथले रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल किंवा आरोग्याचा प्रश्न असेल, हे जे सुधारणा चाललेला आहे
त्याच्यामधला असणारा विरोध चाललेला आहे त्या ठिकाणी. नक्की आपली भूमिका लक्षात आली. प्रकाशजी, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. भारिप बहुजन संघाचे प्रकाश आंबेडकर दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात होते. 4 महिने झालेत भारिपची तिथे महापालिकेवर सत्ता येऊन, त्यामुळे हा जो वाहन घोटाळा आहे हा आमच्या काळातला नाही, हा त्यांच्या काळातला आहे आणि आता आम्ही ज्या काही सुधारणा करतो आहोत ते या सगळ्यांना बघवत नाही आणि म्हणून अशा प्रकारे तोडफोड करण्यात आलेली आहे, अशी माहिती आपल्याला देत होते प्रकाश आंबेडकर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.